I will run, I will. नमस्कार, मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे चटपटीत अशी आंबे डाळ, आंब्याची चटणी किंवा आंब्याची कोशिंबीर असे आपण म्हणू शकतो. त्याकरता लागणारे आपण साहित्य पाहूया. 1 वाटी कैरीचा किस. येथे मी कैरीची साल काढून त्याचा किस करून घेतला होता आणि त्याला 1 टीस्पून मीठ लावून 1 तासभर ठेवलं होतं, म्हणजे त्याचं जे पाणी सुटेल त्या पाण्यातून कैरीचा आंबटपणा निघून जाईल. भिजवलेली हरभरा डाळ पाऊण वाटी. हरभरा डाळ 4 ते 5 तास मी आधी भिजवून ठेवली होती. 2 टीस्पून मोहरी, 2 टीस्पून जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पाने 10 ते 12, हिंग चिमटभर, 1 छोटा गुळाचा खडा, चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून फोडणी करता तेल. चला तर आपण झटपट अशी आंबे डाळ करता लागणारी फोडणी करून घेऊया. येथे मी गॅसवर छोटं भांडं ठेवून गॅस सुरू करून घेतला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेते मी. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यावर जे हिरव्या मिरचीचे तुकडे होते ते चांगले भाजून घेते. शक्यतो आपण आंबे डाळ करताना हिरवी मिरची कच्चीच डाळीमध्ये टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो. खरं मुद्दामून येते मी ह्या भाजून घेतल्या आहेत, म्हणजे पचायला सुद्धा त्या अगदी व्यवस्थित होतात. 2 ते 3 मिनिट मिरच्या चांगल्या भाजून झाल्यावर त्या एका डिशमध्ये मी काढून घेते. आणि आता त्याच तेलामध्ये मी फोडणी करून घेते. सगळ्यात पहिल्यांदा मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यावर जिरे टाकून घेते. जिरे पण चांगले तडतडू द्यायचे. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून गॅस बंद करून घेते, म्हणजे जी फोडणी आहे ती करपणार नाही. आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये चिमटभर हिंग टाकून घेते आणि ही फोडणी 4 ते 5 मिनिट गार होऊन द्यायची. फोडणी गार होईपर्यंत जी भिजवलेली डाळ होती ती डाळ आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेते. डाळ एकदम पण बारीक करायची नाही, थोडी भरभरीत ठेवायची, म्हणजे खाताना ती छान लागते. डाळ बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकाल. मी एकदम बारीक केलेली नाही, भरभरीत ठेवलेली आहे. चला तर आता आपण आंबे डाळ तयार करायला घेऊया. येथे एका बाउलमध्ये मी कैरीचा किस काढून घेते. त्यानंतर त्या किसवर जी बारीक केलेली डाळ आहे ती सुद्धा काढून घेते. तुम्ही माझ्या इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवरील व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. सगळी डाळ मी बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्याच्यावर आता 1 चिमटभर मी हळद टाकत आहे. हळदीमुळे आपल्या आंबे डाळीला अगदी पिवळा कलर छान येतो. हळद टाकून झाल्यानंतर त्याच्यावर मी गुळाचा खडा किसून घेते आणि आता चवीप्रमाणे त्याच्यावर मीठ टाकून घेऊया. आता सगळ्यात शेवटी त्याच्यावर जी मी खमंग फोडणी केली होती ती फोडणी टाकून घेते आणि आंबे डाळ अगदी एकसारखी छान हलवून घेते, म्हणजे त्यामध्ये जे साहित्य टाकलं होतं ते साहित्य आणि फोडणी ही सगळीकडे एकसारखी लागली जाईल.
अशी ही चटपटीत आणि आंबट गोड आंबे डाळ खाण्याकरता एकदम तयार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.